पहिला भाग जो होणार आहे तो वडील, घरातली मुलं, त्यांच्या करिअर संदर्भात झालेला आहे. तर आपण सिनेमामध्ये बघतो, म्हणजे मला तुमच्या सगळ्यांकडून मनसुद्ध बरोबर तुम्ही 2 सीझनपासून जोडलेले आहात, तुमच्याही मनावर काहीतरी परिणाम झालाच असेल. तर आपण सिनेमात बघतो, एका सिनेमात दाखवतात की वडिलांनी मुलांवरती प्रेशर करून त्यांना ते मोठ्या स्थानावरती घेऊन जातात. दुसरीकडे सिनेमात असं दाखवलं जातं की मुलांवरती तुम्ही जबरदस्ती करू नका, त्याच्या मनाला जे करायचं आहे ते करायला पाहिजे. तर नक्की काय करायला पाहिजे, म्हणजे मला तुमच्या चौघांकडून ऐकायला आवडेल, कारण तुम्ही मनसुद्धशी फार जवळून जोडलेले आहात आणि मानसोपचार तज्ज्ञ तुमच्या सोबत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमची मुलं याच्यावर तुमची मालकी नाही आहे. ते त्यांचं आयुष्य स्वतंत्र आहे स्वतः. ते तुमच्या माध्यमातून या जगात प्रवेश केलेला आहे त्यांनी, परंतु तुमच्या मालकीची नाही आहेत. पण त्यांना चांगलं वाईट कळत नाही ना. त्यांना त्यांचं चांगलं वाईट कळत नाही, हा आपला गैरसमज आहे. पहिली गोष्ट अशी आहे की तुला तुझं चांगलं वाईट काय आहे हे कळत नाही. असं जर सांगितलं, असं सांगण्यापर्यंत ठीक आहे, परंतु त्याच्या आयुष्याची दिशा त्याला ठरवू द्या. कल तेच आहे ना की मुलांना कळत नाही ना की कधी त्याला वाटतं पायलट व्हावं, कधी त्याला वाटतं इंजिनियर व्हावं, कधी त्याला वाटतं डॉक्टर व्हावं. याला म्हणतात हाय एक्सप्लोरेशन, लो कमिटमेंट. या मुलांना आपल्या आयुष्याची दिशा ठरवायला वेळ लागतो आणि एक्सप्लोरेशन म्हणजे तो चाचपत असतो की मला काय जमेल काय नाही. तर बघा, मला लेखनच करायचं आहे याची जाणीव मला 60व्या वर्षी झाली. मला बॅटिंगच करायची याची जाणीव सचिन तेंडुलकरला वयाच्या 3ऱ्या 4थ्या वर्षी झाली असेल. प्रत्येकाच्या आयुष्यात तो टप्पा केव्हा येईल हे सांगता येत नाही. असे खूप लेखक आहेत जे 40व्या वर्षी अचानक लिहायला लागले, जागतिक कीर्तीचे मोठे लेखक झाले. तर शेवटी त्यांना त्यांची दिशा शोधू द्या. हा जो शोधण्याचा काळ आहे त्याच्यावर आपली मतं त्यांच्यावर लादू नका. काही वेळेला आईबाप की आम्हाला यातलं कळत नाही असं म्हणून त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेतनं अंग काढून घेतात. आता माझं तर मत आहे की काही वेळेला ती पळवाटही असते आणि मुलांवर ती जबाबदारी टाकली जाते की तुला कळतं, तुला काय हवं ते कर, तू ठरव. तर त्या 12-14 वर्षाच्या मुलांना तसं बरं, तुम्हाला निर्णय जे आहेत की तुम्हाला सायन्सला जायचं आहे का आर्ट्सला जायचं आहे. सायन्सला गेला तर तुम्हाला पुढं काय करायचे, BSc करायचे, इंजिनिअरिंग करायचे का मेडिकलला जायचं. आता ह्याच्याबद्दलचे निर्णय 16 वर्षाच्या मुलाला पूर्णपणानं घेता येतातच असंही नाही. काही वेळेला आता हा जो सतत मारा होतो सगळीकडून की मुलांना स्वातंत्र्य द्या, मुलांना स्वातंत्र्य द्या, तर काही वेळेला त्याच्यामध्ये मुलांवर त्या अन्यायही होऊ शकतो, कारण त्यांनाही अजून कळत नाहीये. आणि नंतर कदाचित त्याच्याबद्दल, म्हणजे मला अशी मुलं माहिती आहेत की जे त्याच्याबद्दल आपल्या आईबापांना दोष देतात की मला तर त्यावेळेला काही कळत नव्हतं, ते म्हणले की तुम्हाला जास्त कळतं आणि तुम्ही ठरवा. तर त्यामुळं त्याचा बॅलन्स जो आहे तो तर ठेवावाच लागेल ना. आता सध्या करिअर गायडन्सचं एजन्सीज आहेत, अनेक करिअर्स आहेत असे ज्याच्याबद्दल मला माहिती नाही आहे. आणि पळवाट म्हणून नाही आहे, खरंच नाही आहे. नवीन असे क्षेत्र आलेले की आपल्या आणि फ्युचर कशात आहे हेही आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही. करिअर गायडन्स एजन्सीज आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ शकतो. काही मुलं, जसं मी सांगितलं की काही मुलांना आपला कल कोणीकडे आहे हे ओळखता येते. अनेक मुलं साधारण त्या स्पेक्ट्रममध्ये बसतात जिथे त्यांना सगळीकडे थोडं थोडं टॅलेंट आहे, परंतु अशी एक स्पेसिफिक गोष्ट नाही की याचा जुनून डोक्यावर सवार आहे म्हणून तो तिकडे जाणार, असं नाही आहे. असे आपल्यासारख्या माझ्यासारखा कुठेही जाऊ शकला असता. पण त्या काळामध्ये कसं आहे की रोल मॉडेल होतं. एक तर माझा भाऊ, मोठा भाऊ जिकडे गेला तिकडे मी गेलो मेडिकल सायन्सेसकडे. आत्तासुद्धा रोल मॉडेल्स आहेत, पण ते समाजाच्या सगळ्या क्षेत्रात आहे. करिअर गायडन्स एजन्सीज आहेत, ते तुम्हाला वेगवेगळ्या करिअरच्या वाटा दाखवू शकतील आणि चांगल्या पद्धतीने दाखवू शकतील. कारण शेवटी एकदम पिढी बदलते आहे. 1 वर्षामध्ये मूल्य इतकी बदलून चालली आणि अनप्रेडिक्टेबल झालं आणि जग इतक्या वेगाने पुढे जात आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वाव आहे की नाही, मागच्या वर्षी तेवढी कल्पना नव्हती जेवढी एकदम समोर येऊन सगळं आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये किती अफाट ॲनिमेशन कधी कोणी ऐकलंही नव्हतं. ॲनिमेशनमध्ये आज इतकं क्षेत्र विस्तारलेलं आहे आणि इतक्या नोकऱ्या आहेत आणि इतकं प्रगतीला वाव आहे, ते तुम्ही आम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. डॉक्टर, खरं तर हाच प्रश्न मला पुढे न्यायचा होता. जेव्हा आपण पहिला सीझन केला त्यात जे आपण वेगवेगळे विषय हाताळले होते, त्यात जसा आत्ताचा होता तसा तो 10वी-12वीच्या मुलांचा वगैरे सगळे विषय होते. तर मला एक उत्सुकता म्हणून प्रश्न विचारायचा आहे की पहिल्या सीझन नंतर तुम्ही आता सगळ्या म्हणजे राज्यातल्या वेगवेगळ्या सायकियाट्रिस्टशी
बोलत असता, तुम्हाला माहिती मिळत असते, तर पहिल्या सीझन नंतर जे ज्या समस्या घेऊन लोक येतात त्या समस्या बदलल्या का? म्हणजे साधारणपणे या गोष्टींसाठी आपण काही सायकियाट्रिस्टकडे जात नाही बुवा, अशा पद्धतीचे जे विषय ते आपण मांडले होते, हाताळले होते, तर असे विषय बदलले का? म्हणजे डॉक्टरांकडे येणाऱ्या लोकांमधले मधल्या समस्यांचे विषय. सगळ्यात महत्त्वाचा हा बदल घडून आला की ज्या समस्या आहेत की नाही हेच माहीत नव्हतं, त्या समस्या आहेत हे कळलं. याचं कारण सायकोलॉजीचं, सायकॅट्रीचं एक मॉडेल आहे बायो सायको सोशल, म्हणजे शरीर, मन आणि समाज या तिन्ही घटकांचा परिणाम आपल्या मानसिक समस्यांवर होत असतो. सोशल समस्या, आता या भागामध्ये अनेक सोशल समस्या आहेत की ज्या खऱ्या एका अर्थाने विकाराच्या कक्षेत येत नाहीत, पण त्या समस्या आहेत आणि त्यांनी लोक त्रस्त असतात आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना सुटका हवी असते. असे एपिसोड दाखवल्यामुळे, जसं आता मुलगा ज्याच्यावर तो मेरिट यावा म्हणून आईवडिलांचं प्रेशर आहे किंवा ते पिकवलेली केळी आहेत किंवा अशा स्वरूपाचे एपिसोड की ज्याच्यामध्ये सायकॅट्रिस्टचा काय रोल आहे. याच्यात आमचा पहिलाच एपिसोड असा आहे की ती म्हणते की करिअर गायडन्स, तो सायकॅट्रिस्ट म्हणतो की करिअर गायडन्स करतात ते असं सांगा म्हणजे ती मुलगी येईल तरी, 20-22 वर्षाची मुलगी. तर अशा खूप समस्याग्रस्त लोक यायला लागले सायकॅट्रिस्टकडे. म्हणजे एका अर्थाने धंदा वाढला असं आपण म्हणालो की ज्या खरं जेन्युइन आहे, म्हणजे समस्या आहेत, विकाराच्या कक्षेत आल्या नसतील तरी असे खूप वाढले. आम्ही ज्यावेळी वृत्त निवेदन करत असतो त्यावेळी अशा असंख्य बातम्या येतात की ज्याच्याशी कनेक्ट व्हावं लागतं त्या क्षणापुरती, पण त्यानंतर डिटॅच व्हावं लागतं. पण गेल्या महिन्याभरामध्ये, 1.5-2 महिन्यामध्ये 3 घटना आहेत ज्या डोक्यातून जात नाहीत. एक म्हणजे पुण्यातली पोर्शे कारची घटना, दुसरी वरळी हिट अँड रनची घटना, आणि तिसरं वसईमध्ये त्या मुलानं त्या मुलीला मारलं आणि तिच्या मृतदेहाशी तो बोलत होता. समाजामध्ये हा जो हिंस्त्रपणा वाढत चाललाय, काय कारण आहे त्यामागे? हिंसा वाढत चाललेली आहे याच्याबद्दल काहीच दुमत नाही. याचं कारण असं की एक भाग तर असा आहे की समाज माध्यमामुळे, पुन्हा समाज माध्यमावरच आपण येतो आहोत, की तिचं प्रदर्शन ती वेगाने किती पसरते, ती सगळ्या लोकांमध्ये पसरते. त्याच्यामुळे ज्याच्या मनातही नसेल त्याला त्याला बळ मिळतं त्याच्यातल्या वाईट विचारांना. आणि हिंसा ही शेवटी कसं आहे, मानवी मनाच्या आतमध्ये हिंसा दडलेलीच आहे. माणूस जन्मालाच मूळ येतो तो इरॉस आणि थॅनाटॉस, म्हणजे जिजीविषा जगण्याची आणि याची काय म्हणतात त्याला, मरणेच्छा जीवनेच्छा, लाईफ इन्स्टिंक्ट, डेथ इन्स्टिंक्ट, ह्या घेऊनच माणूस जन्माला येतो. डेथ इन्स्टिंक्ट प्रभावी झाली म्हणजे मग अपघात करणे, वेगाने वाहन चालवणे, बेदरकारपणे वागणे, विकारांचा विचार न करणे, गोळ्या न घेणे, व्यसन करणे, दारू पिणे, या सगळ्या गोष्टी मरणेच्छेच्या सगळ्या विषय आहेत. तर त्या वाढत चाललेल्या आहेत. याचं कारण प्रच्छन्न प्रदर्शन भोवताली घडणार. आता ही घटना ज्या वयोगटात होते आहे तो वयोगट आता पुन्हा प्रश्नही असं झालेला आहे की कुठल्या वर्षाचा मुलगा, म्हणजे किती वर्षाचा म्हणजे मेजर आणि किती वर्षाचा मायनर, अगदी 1-2 महिन्याचा फरक. त्या वयामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं जे हॉर्मोन आहे त्याचं अतिरिक्त वाढ आणि ती टेस्टोस्टेरॉनमुळे आलेली हिंसा आहे. समज येत नाही, चांगलं काय वाईट काय कळत नाही, तारतम्य येत नाही, माणसाला रॅशनॅलिटी वगैरे या सगळ्या गोष्टी यायला कमीत कमी 20 वर्ष जावी लागते. 20 वर्षाच्या आतल्या मुलाला आपल्या कृत्याचे बरे वाईट परिणाम त्याच्याबद्दल त्याच्यात तारतम्य नसतं, समज आलेली नसते, रॅशनॅलिटी आलेली नसते. आणि मग ते त्या वयातले मुलं आहेत हे सगळे. जेलमध्ये सडणारे 50% मुलं हे ॲडोलसंट एज ग्रुपमधले आहेत. त्यांच्या हातून त्या भयंकर कृत्य झालेले आहेत.